का महात्मा सुद्धा काय म्हणतो, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. मग काय केलं, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. तेव्हा भगवंतानं आमच्यावरती कृपा केली. बघा, आज तुम्ही कीर्तनामध्ये येता येता तुमच्या मैत्रिणींना, तुमच्या मित्राला म्हटले असतील, अगं चल ना कीर्तनाला, पुरीचंच कीर्तन आहे, चल म्हटले असतील ना, पण ती काय म्हणली असेल, नाही मला जमणार नाही, मला सवड नाही. बघा, सवड नाही असं नाही, नशीब नाही. बघा, इथे येण्यासाठी असेल पुण्य, म्हणजे मागच्या पुढच्या जन्माचं पुण्य होतं, तेव्हा आपण इथे येऊन बसलो. बघा, मागच्या पुढच्या जन्मी आपण चांगले कर्म केले, काहीतरी ठेवा होता, तो आपण साठवून ठेवला या हृदयामध्ये, तेव्हा इथे भगवंताने आपल्याला जागा दिली. विठ्ठल. बघा, अभंग आपण त्या ठिकाणी नाथ महाराजांचा घेतलेला आहे. आणि नाथ महाराज हे निष्ठावंत काय आहेत, विष्णू भक्त आहेत. आता बघा, तुम्ही विचार करा, विष्णू भक्ताचं आणि शिवभक्ताचं पटत असतं का, दोघांचं जमत असतं का, नाही जमत. पण तरी सुद्धा नाथ महाराज शंकर भगवानाबद्दल आपल्या अंतकरणातली भावना मांडतात. काय म्हणतात, शिव भोळा चक्रवर्ती, की भगवान शिव या सगळ्या विश्वामधल्या ब्रह्मांडामधल्या सगळ्या देवापेक्षा भोळा देव आहे, आणि अशा भोळ्या देवाचे चरण मी माझ्या चित्तामध्ये ठेवलेले. आता बघा, नाथ महाराज त्या ठिकाणी वैष्णव भक्त आहेत, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ, कपाळाला उभा चंदन. आता हे कशाचे लक्षण आहे, विष्णू भक्ताचे. बघा, मग ते भगवान विठ्ठलाची अशी भक्ती करता, अशी भक्ती करता, श्री विष्णूची, श्री विठ्ठलाची, श्री कृष्णाची अशी भक्ती करता, अशी भक्ती करता, की त्यांच्या भक्तीला तोडच नाही. पण बघा, भगवंत देवाची सेवा करता, भगवंत देवाची भक्ती करता, यात नवल नाही. अरे भगवंत त्या नाथांची सेवा बघून, त्या नाथांची भक्ती बघून त्यांना असं वाटलं की मी नाथांच्या घरी त्यांची सेवा करावी, त्यांची चाकरी करावी, आणि ते पण किती दिवस, ते पण 36 वर्ष. कावडे में पानी जागर चक्र पानी वाले, चाकरी करायला आला. इतकं नवल नाही. बघा, नाथ महाराज त्यांची सेवा करता, पण देव स्वतः त्यांची सेवा करायला येतो. ही काय आहे, त्यांच्या भक्तीची पराकाष्ठा आहे. इतकेच नव्हे, अरे सावता महाराज काही पंढरपूरला गेले होते का, पंढरपूरच्या मंदिरामध्ये गेले होते का, नाही गेले, पण पंढरपूरचा विठोबा त्यांच्या मळ्यामध्ये आला. बघा, पंढरपूरचा विठोबा त्यांच्या मळ्यामध्ये आला, ही त्यांची भक्ती आहे. अशी भक्ती करा. अरे आपण भक्ती करतो, यात नवल नाही. अरे भक्ती करा, पण कशी करा की त्या भगवंतानी साधं आपलं नाव तरी घेतलं पाहिजे. भजन नाही केलं तरी चालेल, पण साधं नाव तरी घेतलं पाहिजे. अरे त्या सावता महाराज पंढरपूरला नाही गेला, पण भगवंत त्याच्या मळ्यामध्ये आला. ही त्याच्या भक्तीची पराकाष्ठा आहे. विठ्ठल.
यात नवल नाही. बघा भगवंत तिचं भजन करायचे, पण त्या भगवंताची बासरी सुद्धा तिचं भजन करायची. अरे त्या भक्ती ती अशी भक्त होती की तिच्यामुळे भगवंताचं चरित्र हे अपूर्ण होतं. अरे तिच्यामुळे ह्या भगवंताचं प्रेम या जगाला कळालं. बघा अरे ती भगवंताची बासरी सुद्धा तिच्याबद्दल काय म्हणते. राधा राधा करे बासरी कृष्ण राधा राधा करे बासरी कृष्ण येता झाली बावरी. त्या भगवंताच्या बासरीने सुद्धा भजन करावं आणि अशीच भक्ती या नाथांची सुद्धा होती. बघा त्या ठिकाणी हे नाथ निष्ठावंत विष्णू भक्त आहेत, वैष्णव आहेत, पण गळ्यामध्ये पवित्र तुळशीचे माळ आहे, तरी सुद्धा भगवान शिवाबद्दल आपल्या अंतकरणातली भावना मानतात. काय म्हणतात. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझ्या चित्ती वाचे वदता शिवनाम तयान बांधी क्रोध काम विठ्ठल. बघा इथे भजन कीर्तन चालू आहे ना, मग प्रत्येकाने हाताने टाळी वाजवायची आणि भजन करायचे. तुम्ही भजन नाही करत बरं. बघा माईक वाले सगळे गप्प राहतील आणि तुम्हीच फक्त म्हणाल विठ्ठल विठ्ठल. आवाज नाही येत मागचे. विठ्ठल 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 आवाज बकवास बंद. जेवले नाही का काय. जेवले ना पोटभर. जेवायला दिलं ना मग आवाज काढा विठ्ठल विठ्ठल. जाऊ दे जिल्हे वाटत विठ्ठल. बघा उद्या काय आहे. आपल्या भगवान शिवाची शिवरात्र आहे. आता तुम्ही तर काही भजन करत नाही, मग त्यांना करून द्या विठ्ठल. बघा उद्या या भगवान शिवाची शिवरात्र आहे. आता आपण ही शिवरात्र साजरी करतो बरोबर. प्रत्येक वर्षी पूर्वीपासून चालत आलेली ही शिवरात्र महाशिवरात्र. या माग वद्य चतुर्दशीला आपण ही शिवरात्र साजरी करतो. मग का करतो. काय कारण असेल बरं. काय घडलं असेल या शिवरात्रीच्या पर्वणीला की आपण ही शिवरात्र साजरी करतो. काय घडलं असेल. बघा जसं आपण प्रभू रामांचा जन्म झाला तर रामनवमी साजरी करतो बरोबर ना. माना हलवत जा. प्रभू रामचंद्रांचं भजन करतो, जन्म साजरी करतो. मग भगवान शिवाची ही आपण शिवरात्र साजरी करतो. मग काय घडलं असेल या पर्वणीला. बघा त्या ठिकाणी काय घडलं असेल की शिवाचा जन्म झाला होता. नाही. का नाही. कारण हे शिव अनादीन कालीन आहे. यांचा जन्म नाही झाला. मग काय झालं होतं. आता काही
महात्मे असे म्हणता की शिव पार्वतीचं लग्न झालं होतं म्हणून त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरी करतात. आता आपण वेडे झालो तर देव पण वेडे होतील का वाढदिवस साजरे करायला? नाही होणार ना. त्या ठिकाणी वाढदिवस साजरे नाही करत. लग्न झालं हा भाग बरेही खरा असला तरी पण आजच्या दिवशी या भगवान शिवाच्या शिवरात्रीच्या दिवशी नेमकं काय घडलं की या विश्वातलं या ब्रह्मांडातलं पहिलं शिवलिंग म्हणजे काशीचे विश्वनाथ आहे. बरोबर ना? काशीचे विश्वनाथ आहे आणि या विश्वातलं या ब्रह्मांडातलं पहिलं शिवपूजन जर कुणी केलं असेल ना तर भगवान विष्णू आणि भगवान ब्रह्मदेव या दोघांना या ब्रह्मांडातलं या विश्वातलं पहिलं शिवपूजन केलं. ती शिवपूजा संपन्न झाली. कधी केली? या माग वद्य चतुर्दशीला. त्या रात्रीला ती पूजा केली आणि ती पूजा संपन्न झाली. भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्या दिवसापासून ही शिवरात्री साजरी करण्याची पर्वणी चालू आहे. आपण शिवरात्री साजरी करतो का करतो? काही लोक लग्न झालं असे तसे म्हणता पण तसं कारण नाही की या विश्वातली पहिली पूजा भगवान विष्णू ब्रह्मदेवाने केली म्हणून आणि देव प्रसन्न झाले कारण ते पहिले ज्योतिषस्तब्ध रूपामध्ये होते. ते ज्योतिषस्तब्ध रूपामध्ये असताना त्यांनी पूजा केली, ते प्रसन्न झाले आणि त्या दिवसापासून आपण ही शिवरात्र साजरी करतो. विठ्ठल